नमस्कार, मी शीतल स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज झालं ताईंचं म्हणजे माझ्या वंसांचं रक्षाबंधन। तर त्या मुंबईवरून आल्या पहाटे, नंतर आमचं आंघोळ्या, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर 4 वाजता निवांतमध्ये आम्ही रक्षाबंधन करण्यासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी घेतलं। तर ताईंनी ताट वगैरे बनवलं, कुंकू वगैरे कालवलं आणि अण्णांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना ओवाळलं, मिस्टरांना, माझ्या दिरांना म्हणजे भाऊजींना सगळ्यांचं औक्षण केलं छान आणि राख्या बांधल्या त्यांना। राखी बांधल्याच्या नंतर त्यांनी छान फोटो वगैरे क्लिक केले। तर ह्या वर्षी रक्षाबंधन आमचं लेटच झालं, पूर्ण एक आठवडा लेट रक्षाबंधन झालं, कारण मी आजारी होते, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्यामुळे सगळे बोलले की नंतरच करू। गिफ्ट्स वगैरे दिल्याच्या नंतर आम्ही दोघी जावांनी ताईंच्या मिस्टरांना, दादांनाही राखी बांधली। ताई खूप सुंदर दिसत होत्या साडीमध्ये। त्या जास्त साडी नेसत नाही, कधीतरी असं सेलिब्रेशन काही असल्यावरतीच ताई साडी घालतात। जावेनी दादांना ओवाळलं, त्यांना राखी वगैरे बांधली, त्यानंतर मीही दादांना राखी बांधली आणि दादांनी मला स्पेशल काजू कतली चारली। छान वाटलं, ह्यावेळेस खूप मस्त वाटलं, कारण पहिल्यांदा असं रक्षाबंधन खेडमध्ये झालं, राजगुरुनगरमध्ये। नाहीतर नेहमी आम्ही वाड्यालाच रक्षाबंधन करत असतो गावी। तर माझी आई होती, मी आजारी असल्यामुळे आईकडे होती, तर आईनेही माझ्या सासऱ्यांना राखी बांधली। ह्या तिघा भावा बहिणींनी खूप मस्त फोटो क्लिक केले आणि ताई बोलल्या युनिक काहीतरी करू। तर त्यांचे लहानपणी जशी त्यांनी फोटो क्लिक होते, त्यांचे फोटो होते तसेच पाहू शकता तुम्ही, तसेच ह्या वर्षीही त्यांनी हे फोटो असे क्लिक केले। माझी मुलगी आणि ताई खूप गोड दिसत होत्या। तर ही आमची काव्या दिदी आणि ताईंची मोठी दिदी तर झोपलेली होती, काव्याच खेळत होती। आम्ही तिघी नणंद भाऊजायांनी पण छान फोटो क्लिक केले। हे माझे मिस्टर, दीर आणि दीरांच्या मांडीवरती ताई। तसंच ह्या वर्षीही आम्ही असेच फोटो त्यांचे क्लिक केला। ताई साडीमध्ये ताईंचा एक व्हिडिओ छान बनवला रील्स बनवण्यासाठी। तर काव्या दिदी आमची मध्ये मध्ये करतच होती, खूप खेळकर आहे ती। तर ह्या वर्षी आमचं रक्षाबंधन लेट झालं पण थेट झालं। तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।